ती तिसरी वेळ उद्याच्या सत्रासारखी आलेली आहे. त्या तिसऱ्या वेळी भाजपचा सपाटून पराभव करा आणि मोठ्या मतांनी सुरेश धरसारख्या एक तुमच्यामध्ये राबणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी निवडून द्या. काही लोक सांगतात मी माणसं फोडायला हुशार नाही. सांगितलं बघ कोण ह्या तालुक्यातले 2 नेते गेले. हे दोन्ही नेते मला भेटले होते जायच्या आधी 8 दिवस माझ्याकडे आले होते बारामतीला. सांगितलं हे नाही ते नाही ते नाही ते नाही. थोडं मग काही मदत करता येईल का काय कामामध्ये याची चर्चा झाली. पण मागणीच एवढी होती ती का आम्हाला पुरवायची आमची ताकद नव्हती. ज्याच्याकडे ताकद होती त्यांनी कदाचित भागवलं असेल, वळले तिकडं आणि गेले त्यांच्या पाठीमागं. या पद्धतीनं काल सकाळपर्यंत एक भूमिका आणि आज सकाळी दुसरी भूमिका हे जे लोक घेतात त्यांना या तालुक्यातला गरीब माणूस, ऊसतोड कामगार असो, दुष्काळी भागातला माणूस असो, तो 100% त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि ती जागा दाखवायची असेल तर एवढी मोठी मतं टाका, एवढा विक्रम करा मतांचा की पुन्हा त्या नादी कुणी लागलं नाही पाहिजे. लागलं तर काय होतं ह्याची प्रचिती त्यांना येईल आणि हे काम तुम्हाला लोकांना करायचं आहे.